नमस्कार. टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हल्ली काय झालं आहे की सोशल मीडियामध्ये सगळेजणच गुंतलेले आहेत. सोशल मीडियासाठी किती वेळ घालवायचा आणि आपलं काम कधी करायचं याचं काही ताळतंत्रच उरलेलं नाही. तर याच्यावरती काय उपाययोजना करायची किंवा हे कसं थांबवायचं, हे कसं आपल्यासाठी नुकसानदायक आहे, हे सर्व सांगण्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे. कृपया चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती कळेल. तर मित्रांनो, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, जो पण सोशल मीडिया आहे, आपण एक 5 मिनटं म्हणून त्याच्यामध्ये लक्ष घालायला बघतो, पण नेमकं घोळ इथंच होतो. 5 मिनटाचे 2 तास कधी होतात आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही. आणि होतं काय की आपली जी सगळ्यात महत्त्वाची कामं आहेत, ही कामं एक तर आपल्या लक्षात येत नाहीत, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, या महत्त्वाच्या कामांचा वेळ हा ॲटोमॅटिकली सोशल मीडियाकडे ट्रान्सफर केला जातो. मग आपण इंस्टाग्राम थोड्या वेळासाठी उघडलेलं असेल, यूट्यूब उघडलेलं असेल, फेसबुक उघडलेलं असेल, ट्विटर असेल, जे काय असेल, तर हे का होतं? तर ह्या ज्या सोशल मीडियावरच्या रील्स आहेत किंवा व्हिडिओ आहेत, हे संपत नाहीत. म्हणजे एकापाठोपाठ एक, एकापाठोपाठ एक, एकापाठोपाठ एक, तुमचा 24 तासाचा वेळ संपेल, पण या रील संपत नाही. मग आपण काय करतो, याच्यामध्ये इतका वेळ घालवायला सुरुवात करतो की आपल्या आयुष्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण या सोशल मीडियावरती कधी वेस्ट केला हे आपल्या कधी लक्षात सुद्धा लवकर येत नाही मित्रांनो. आणि हीच वेळ घालवण्याची जी गोष्ट आहे, ही आपल्यासाठी खूप घातक आहे. याच्या नादात आपण वेळेवर जेवण करत नाही, याच्या नादामध्ये आपण आपली महत्त्वाची कामं करत नाही, आणि याच्या नादामध्ये आपण एकटक या सोशल मीडियाकडे बघत बसल्यामुळं आपल्या डोळ्याचं आणि शरीराचं शारीरिक आरोग्य देखील हे धोक्यात येतं. त्यामुळं आता याच्यावरती काय उपाययोजना करता येईल हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे एक लक्षात घ्या की सोशल मीडिया हे आपल्या वापराचं साधन आहे, आपण त्याचे गुलाम बनायचं नाही. तर सोशल मीडिया वापरत असताना तुम्ही एक ठराविक त्याला लिमिट ठेवा की ठीक आहे, चला मला 1 तासच सोशल मीडिया यूज करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही जो तुमचा काम आहे त्या कामाचा तुमच्या मोबाईलमध्ये अलार्म लावून ठेवा की तुम्हाला लगेच कळेल की आपल्याला काम करायचं आहे. आणि जी महत्त्वाची कामं आहेत त्या महत्त्वाच्या कामांना आधी प्राधान्य द्या. सोशल मीडिया बघणं, सोशल मीडिया कुठं पळून जाणार नाही, त्यामुळं तुमच्या सोयीनुसार तो बघायचा आहे, त्याच्या सोयीनुसार तुम्ही वागायचं नाही. तीच गोष्ट AIची देखील आहे. AI सुद्धा तुम्हाला तुमच्या सोयीनुसार वापरायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला गुरफटून बसायचं नाही. तर ह्या गोष्टी जर तुम्ही प्रामुख्याने पाळल्यात, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी जाता जाता सांगतो, तर या सोशल मीडियाचा वापर आठवड्यातून 1 दिवस जर तुम्ही पूर्णपणे बंद ठेवू शकलात, तर तुम्हाला सोशल मीडिया डिटॉक्स करता आला असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे सोशल मीडियाचा सुद्धा उपवास असंही या गोष्टीला म्हणता येईल. आणि लहान मुलं जर असतील तर त्यांच्या हातामध्ये जास्त वेळ मोबाईल राहणार नाही, याची दक्षता पालकांनी सुद्धा घ्यायला पाहिजे. तर आजची ही माहिती निश्चितपणे तुम्हाला उपयोगी वाटली असेल, तर या माहितीतून तुम्हाला 10% जरी फायदा झाला तरी माझ्या व्हिडिओला एक काहीतरी चांगला इम्पॉर्टन्स मिळाला आहे असं मी समजेन. भेटूया पुन्हाच अशा नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.